हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण पेज नंबर 49 वर पॅराग्राफ सेकंड कंप्लीट केला होता आणि पॅराग्राफ सेकंड मध्ये आपण बघितलं होतं की सीताराम नाथूशी बोलून निघून गेला. नाथूला म्हणाला की आय विल कीप लुक आउट फॉर युअर जॉब, तुझ्या जॉब साठी मी शोध घेत राहतो, आणि तिकडून तो निघून गेला. पुढे थर्ड पॅराग्राफ. ॲट द फोर्थ home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. At the fourth home he visited, Sitaram visited fourth home. मग सीताराम घरोघरी जायचा. मग असंच तो जेव्हा चौथ्या घरामध्ये त्याने भेट दिली, चौथ्या घरात जेव्हा तो गेला, तर सीताराम हर्ड म्हणजे ऐकलं. त्याने ऐकलं द लेडी ऑफ द हाऊस, द लेडी इन द हाऊस, त्या घरातली जी स्त्री होती, शी वॉज मेन्शनिंग, शी वॉज टेलिंग, ती असं म्हणत होती, शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, तिला स्वीपरची गरज होती असं ती कोणाला तरी सांगत होती. स्वीपर म्हणजे काय? झाडू मारणारा. घरात झाडू मारणारे कामवाले जे बायका असतात किंवा कामवाले जे काही माणसं असतात, तर ते असं कोणाला तरी सांगत होते की तिला झाडू मारणाऱ्या माणसाची गरज आहे. हे कुणी ऐकलं? सीतारामने ऐकलं. सीताराम हर. टाइम हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. टाइम हिज बंडल टुगेदर. टाइम म्हणजे बांधणे, बंडल गाठोडं. मग ते कपड्यांचं गाठोडं बांधत ही सेड, तो बोलला, सीताराम बोलला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय, मला एक स्वीपर बॉय माहिती आहे, मला एक झाडू मारणारा मुलगा माहिती आहे की जो कामाच्या शोधामध्ये आहे. हु इज लुकिंग फॉर वर्क, हु इज सर्चिंग फॉर वर्क. लुकिंग फॉर म्हणजे शोधणे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे काम स्टार्ट करू शकतो. कारण तो नथूबद्दल बोलत होता, हे तुम्हाला माहिती आहे. ही इज विथ द बँक जस्ट नाउ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. तो आता एका बँकेमध्ये काम करतोय. ही इज वर्किंग विथ बँक, तो बँकेमध्ये काम करतोय जस्ट नाउ आता. बट दे आर नॉट गिव्हिंग हिम हिज पे, पण ते त्याला त्याचा पे देत नाहीये. पे म्हणजे सॅलरी. म्हणजे बँक वाले त्या माझ्या मित्राला किंवा त्या माणसाला त्याची रेग्युलर सॅलरी देत नाहीये. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि त्याला तो जॉब लीव्ह करायचा आहे. लीव्ह म्हणजे काय? सोडणे. ही वॉन्ट्स टू लिव्ह द बँक जॉब, त्याला बँकेचा जॉब सोडायचा आहे, असं सीतारामने इन्फॉर्मेशन त्या लेडीला दिली. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तवा. तर मिसेस श्रीवास्तव म्हणजे त्या फोर्थ होम मधली लेडी, तिचं नाव मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, खरं आहे काय? इज दॅट सो म्हणजे इज दॅट ट्रू? वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मग त्या म्हणाला, ठीक आहे, उद्या येऊन मला भेटायला सांग तुझ्या माणसाला किंवा तू ज्याला ओळखतोस तुझ्या मित्राला. तर सी मी टुमॉरो मीन्स विजिट मी टुमॉरो, उद्या येऊन मला भेटायला सांग त्याला. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, होस्टेड हिज bag on his shoulders and went his way. And Sitaram was glad. Glad म्हणजे काय? तर हॅपी. आणि सीतारामला आनंद वाटला. ही हॅड बीन सर्व्हिस, की तो सर्व्हिस देऊ शकला, म्हणजे तो काम करू शकला कस्टमर साठी आणि फ्रेंड साठी. म्हणजे फोर्थ होम मधली लेडी त्याची कस्टमर होती, तर आपल्या कस्टमरला आणि फ्रेंडला दोघांनाही तो काम देऊ शकला, सर्व्हिस देऊ शकला, म्हणजे सेवा देऊ शकला. याबद्दल तो हॅपी झाला. होस्टेड हिज बॅग. होस्टेड म्हणजे काय? बाजूला मिनिंग दिलंय. होस्टेड म्हणजे रेज टू अ हायर पोझिशन. रेज टू अ हायर पोझिशन म्हणजे काय? बॅग उचलली. बॅग उचलली त्याच्या खांद्यांवरती बॅग म्हणजे ते गाठोडं उचललं. अँड वेंट हिज वे, आणि त्याच्या मार्गाने तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव यांना काहीतरी शॉपिंग करायची होती, खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. शी गेव इन्स्ट्रक्शन म्हणून त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली, म्हणजे सूचना दिली. कोणाला सूचना दिल्या? तर आयाला. आता आया म्हणजे कोण तुम्हाला माहिती? घरामध्ये लहान मुलं सांभाळणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना आपण आया म्हणतो. तर त्या घरातल्या आयाला मिसेस श्रीवास्तवने इन्स्ट्रक्शन दिल्या. लुकिंग आफ्टर द बेबी. लुकिंग आफ्टर बेबी म्हणजे काय? टेकिंग केअर ऑफ बेबी, बेबीची काळजी घे. अँड टोल्ड द कुक, आणि त्याचबरोबर घरातल्या कुकला पण सांगितलं मिसेस श्रीवास्तवने. घरातला कुक म्हणजे तुम्हाला माहिती स्वयंपाक करणारा, त्याला पण सांगितलं की नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील,
मिड डे मील बनवायला उशीर करू नकोस, दुपारचं जेवण बनवायला लेट करू नकोस असे सूचना कुकला दिली आणि आयाला सांगितलं की टेक केअर ऑफ बेबी, बेबीची काळजी घे. ओके. देन शी लेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस. आणि मग मिसेस श्रीवास्तव पीपल नगर मार्केट कडे निघाली, मार्केटला जायला निघाली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. टू मेक हर कस्टमरी टूर. कस्टमरीचं मीनिंग बाजूला दिलंय. कस्टमरी म्हणजे काय? युजुअल, हॅबिच्युअल, नेहमीची. तिची नेहमीची खरेदी करण्यासाठी किंवा नेहमीची भेट देण्यासाठी त्या क्लोथ शॉपला. क्लोथ शॉप म्हणजे काय? कपड्याचं दुकान. त्या कपड्याच्या दुकानाला नेहमीसारखी भेट देण्यासाठी मिसेस श्रीवास्तव पीपल नगर मार्केटच्या दिशेने निघाली, कुकला आणि आयाला इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना देऊन. पॅराग्राफ कंप्लीट झाला. पुढचा पॅराग्राफ. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend. A large shady tamarind tree. एक मोठं, लार्ज म्हणजे मोठं, शॅडी म्हणजे खूप सावली असणार, ज्याला आपण डेरेदार असं म्हणतो. खूप मोठं सावली असणारं चिंचेचं झाड, टॅमरिन ट्री, उगवलं होतं. ग्रीव, ग्रोचा पास्ट टेन्स ग्रीव, उगवलं होतं. ॲट वन एंड ऑफ द बाजार, बाजाराच्या एका एंडला, बाजाराच्या एका कोपऱ्याला एक मोठं चिंचेचं झाड उगवलं होतं. अँड इट वॉज हियर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि तिथे मिसेस श्रीवास्तवला त्यांची जुनी मैत्रीण दिसली. एक जुनी मैत्रीण म्हणण्यापेक्षा एक मैत्रीण त्यांना दिसली. तिचं नाव मिसेस भूषण. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. शेल्टरिंग, शेल्टरिंग म्हणजे आसरा घेतलेली, म्हणजे झाडाच्या खाली ती तिने आसरा घेतला होता मिसेस भूषणने. फ्रॉम द हीट. हीट म्हणजे काय? उष्णता. म्हणजे उन्हापासून आसरा घेण्यासाठी तिची मैत्रीण मिसेस भूषण ही चिंचेच्या झाडाखाली उभी असलेली मिसेस श्रीवास्तवला दिसली. मिसेस भूषण was fanning herself with a large handkerchief. मिसेस भूषण was fanning. फॅनिंग म्हणजे काय? हवा घालणे. मिसेस भूषण स्वतःला हवा घालत होती एका लार्ज हँडकरचीफने. लार्ज म्हणजे काय? मोठा. हँडकरचीफ रुमाल. एका मोठ्या रुमालाने ती स्वतःला हवा घालत होती. शी कंप्लेन ऑफ द समर. मग तिने समरची कंप्लेन केली होती. समरची कंप्लेन केली म्हणजे काय? तिने उन्हाळ्याबद्दल तक्रार केली. काय किती ऊन आहे, किती उकडतंय, किती गरम होतंय, आहे की नाही, अंगातनं घामाच्या धारा वाहतायत. शी कंप्लेन ऑफ द समर which she affirmed. which she affirmed. affirmed म्हणजे काय? तर घोषित केलं. तो उन्हाळा तिने अफर्म केला. अफर्म म्हणजे काय? डिक्लेअर केला, घोषित केला. काय म्हणून? was the definitely hottest in the history of पीपल नगर. पीपल नगरच्या हिस्ट्री मधला, इतिहासामधला सर्वात हॉटेस्ट म्हणजे सर्वात उष्ण उन्हाळा म्हणून त्याला घोषित करून टाकलं. म्हणजे ती म्हणाली की एवढं उकडतंय की हा उन्हाळा पीपल नगर म्हणजे पीपल नगरच्या इतिहासामधला सर्वात उष्ण उन्हाळा आहे असं तिने घोषित करून टाकलं मिसेस भूषणने. पुढे. शी then show Mrs. Srivastava a sample of cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. She then show Mrs. Srivastava. मग मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवला सॅम्पल ऑफ क्लोथ शो केलं म्हणजे दाखवलं. सॅम्पल ऑफ क्लोथ म्हणजे काय? कापडाचा काही नमुना असेल, तिला काही खरेदी करायचं होतं, त्याचा नमुना सॅम्पल तिने दाखवलं. शी वॉज गोइंग टू बाय. गोइंग टू बाय, बाय म्हणजे काय? खरेदी करणे. म्हणजे जे काही कापड असेल, म्हणजे साडी असेल किंवा काही असेल, ते खरेदी करणार होती. त्याचं सॅम्पल दाखवलं. अँड 5 मिनिटासाठी दोघींनी डिस्कशन केलं. दे डिस्कस्ड, दोघींनी डिस्कशन केलं. इट्स शेड, त्या कपड्याचा शेड, त्याचा टेक्स्चर, त्याचा डिझाइन. शेड म्हणजे रंग, टेक्स्चर आणि डिझाइन म्हणजे सेम. म्हणजे डिझाइन कुठला असलं पाहिजे, नक्षीकाम काय असलं पाहिजे, कलर शेड कुठला असला पाहिजे, हा नको तो नको हा, या गोष्टींवर दोघींनी 5 मिनिट्स काय केलं? डिस्कशन केलं. पुढे. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिसेस श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर
that Seth Govindram's bank can't even pay its employees. Do you know, my dear? मग मिसेस श्रीवास्तव मिसेस भूषणला म्हणाली, अगं तुला माहितीये का, डू यू नो, सेठ गोविंदराम्स बँक, ती शेठ गोविंदरामची बँक आहे ना, ती बँक त्यांच्या एम्प्लॉईला पगार देऊ शकत नाहीये. एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी, बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेठ गोविंदरामची बँक पगार देऊ शकत नाहीये. तुला माहितीये का, ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. अगं आजच सकाळी मी कंप्लेंट ऐकली. कंप्लेंट म्हणजे काय, तक्रार. आजच सकाळी मी तक्रार ऐकली त्यांच्या स्वीपर कडून. स्वीपर म्हणजे कोण, झाडूवाला, झाडू मारणारा. हु हॅजंट रिसीव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. ज्या झाडूवाल्या माणसाला 1 महिन्यापासून त्याचे वेजेस मिळाले नाहीये. वेजेस, वेजेस म्हणजे काय, सॅलरी, पगार, नेहमीचा पगार. म्हणजे आजच सकाळी मी ऐकलं झाडूवाल्याकडून की 1 महिन्यापासून त्याला त्याचा पगार मिळालेला नाहीये. आता मिसेस श्रीवास्तवने हे ऐकलं होतं का, म्हणजे तिने सीताराम कडून ऐकलं होतं, पण ती म्हणाली की मी स्वीपर बॉय कडून ऐकलं. ओके, म्हणजे अफवा कशी पसरत जाते तुम्ही बघा. ओके, सो पेज नंबर 49 वरचा हा आपला पॅराग्राफ कंप्लीट झालेला आहे. पेज नंबर 49 कंप्लीट झालेला आहे. आता पेज नंबर 50 वर या. 50. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषणने रिमार्क, रिमार्क म्हणजे काय, म्हणजे ती म्हणाली, अगं शॉकिंग आहे, धक्कादायक आहे, एक बँक एका माणसाला पगार देऊ शकत नाही. इफ दे कांट पे द स्वीपर बॉय दे मस्ट बी इन अ बॅड वे. ते जर एका स्वीपर बॉयला पेमेंट देऊ शकत नसतील तर त्यांची कंडिशन वाईट आहे. दे मस्ट बी इन अ बॅड कंडिशन. एका जर झाडूवाल्या माणसाला जर बँक पगार देऊ शकत नसेल तर त्यांची अवस्था वाईट आहे. नन ऑफ अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग इतर कोणालाही पगार ती देऊ शकत नसणार. जर ते एका स्वीपर बॉयला पे करू शकत नसतील तर नन ऑफ अदर्स, नन ऑफ अदर्स इतर कोणालाही ते पे करत नसणार, कोणालाही पगार देत नसणार. हा पॅराग्राफ कंप्लीट झाला. पुढचा पॅराग्राफ. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband. आणि मग मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवला टॅमरिंड ट्रीच्या झाडाखाली सोडलं आणि ती तिच्या हसबंडच्या सर्च मध्ये गेली. सर्च म्हणजे काय, शोध. हसबंडला शोधायला, पतीला शोधायला मिसेस भूषण तिकडून गेली. Who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. Who was sitting म्हणजे कोण, मिसेस भूषणचे पती मिस्टर भूषण. मिस्टर भूषण वॉज सिटिंग, मिस्टर भूषण बसलेले होते कुठे, इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप. कमल किशोरच्या फोटोग्राफीच्या शॉप समोर मिस्टर भूषण बसलेले होते. टॉकिंग विथ द ओनर, त्या ओनर बरोबर गप्पा मारत. म्हणजे मिसेस भूषण वॉज टॉकिंग विथ द ओनर ऑफ कमल किशोर. कमल किशोर बरोबर गप्पा मारत ते बसले होते आणि मिसेस भूषण त्यांचा शोध घेत घेत तिकडे गेले. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण ओरडून म्हणाल्या की तुम्ही इथे बसलाय काय. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. आय हॅव बीन लुकिंग, आय हॅव बीन लुकिंग म्हणजे काय, आय हॅव बीन सर्चिंग, आय हॅव बीन सर्चिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. 1 तासापासून मी तुम्हाला शोधत होते. कुठे गेला होता तुम्ही, इथे बसलात काय. Where did you disappear? Disappear म्हणजे गायब होणे. म्हणजे तुम्ही कुठे गायब झाला होता, 1 तासापासून मी तुम्हाला शोधते आणि तुम्ही इथे बसलाय, असं मिसेस भूषण ओरडून हसबंडला म्हणाले. पुढचा पॅराग्राफ. Nowhere replied मिस्टर भूषण. मिस्टर भूषणने रिप्लाय दिला, उत्तर दिलं, Nowhere, कुठेच नव्हतो मी, इथेच होतो. Had you remained stationary in one shop, I might have found you. म्हणजे हॅड यू रिमेन स्टेशनरी. स्टेशनरीचं मीनिंग बाजूला दिले आहे बघा. स्टेशनरी म्हणजे काय, स्टेबल, नॉट मूव्हिंग. स्टेबल आणि नॉट मूव्हिंग म्हणजे काय, न हलणे, एका जागी स्थिर राहणे. मग मिस्टर भूषणने मिसेस भूषणला विचारलं की तू एका शॉप मध्ये, एका दुकानामध्ये स्थिर राहतेस का. ह्या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात. तू एका दुकानात कधी स्थिर राहते का, स्टेबल राहतेस का. आय माइट हॅव फाउंड यू, जो मी तुला सापडेल किंवा मी तुला शोधू शकेल, तू मला शोधू शकशील, असं तू एका दुकानामध्ये कुठे राहतेस का.
बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, तू एका शॉप मधून दुसऱ्या शॉप मध्ये जातेस. लाईक बी इन अ फ्लॉवर गार्डन, म्हणजे फुलांच्या बगीच्यामध्ये जशी एखादी मधमाशी जाते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्यावरून तिसऱ्या फुलावर, तिसऱ्या फुलावरून चौथ्या फुलावर जाते, तशी मधमाशी सारखी तू वन शॉप टू अनदर शॉप, वन शॉप टू अनदर शॉप अशी फिरत राहतेस, मिस्टर भूषण म्हणाले. पुढचा पॅराग्राफ. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. ग्रम्बलिंग म्हणजे काय? कंप्लेनिंग. कंप्लेनिंग करू नका, तक्रार करू नका, असं मिसेस भूषण म्हणाले. ओके, सो पेज नंबर 50 वर आपण आहोत. पेज नंबर 50 वरचे आपले पहिले 4 पॅराग्राफ कंप्लीट झालेले आहेत. बाकीचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.